मला असं वाटतं फूल आणि मूल सारखंच, म्हणजे सकाळी बघितलेलं फूल आणि झोपेतून उठलेलं मूल एवढं क्यूट दिसतं ना. माझी गोंडी तर एवढं भारी दिसते, आंघोळ झाल्यावर तर आणखी छान दिसते, पण उठल्या उठल्या सुद्धा एवढी छान वाटते ना, बास कधी. त्यानंतर फ्रेश होऊन आधी आईला झाडू आणून दिला की आई तू झाडू मारतो पण मी फेरफटका मारून येते. मग तिला ना असं फूल तोडून दिलं आणि तिला ते फूल घ्यायचंच नव्हतं, कारण तिला माहित होतं की आई मला पकडून घेणार आहे. त्यानंतर फूल घेऊन पाण्यात जी मज्जा केली ना ह्या बोरीने, बास कधी. आणि आता 2-3 दिवस झाले गोठ्यामध्ये ना हा पाहुणा रोज येतोय. आता याचं येणं शुभ की अशुभ हे मला माहित नाही. काही म्हणता यांना बघू नये, काही म्हणता यांना जर सकाळी बघितलं तर दिवस चांगला जातो. बरं, आता यावर तुमचं काय मत आहे ते मला खाली कमेंट मध्ये सांगा. त्यानंतर मस्त अशा चपात्या केल्या. त्यांच्या हातच्या चपात्या एकदम मऊ आणि मस्त अशा होटाने तुटेल अशा असत्या, पण माझ्या तितक्या मऊ तर होत नाही, पण तशा चांगल्याच होत्या. त्यानंतर मस्त होममेड पनीर मस्त फ्राय करून घेतला. आणि हे एकच गोष्ट आहे जी आम्हाला एकदम प्युअर खायला मिळते, कारण आम्ही ती घरीच बनवतो. मग मस्त जेवण केलं आणि असं होतं आजचा दिवस. भेटू आपण अशा छानशा ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय.